नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या जर ब्लाऊजमध्ये पुढच्या मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. पहा, इथे मुंडासुद्धा परफेक्ट घेणं गरजेचं आहे आणि मुंड्याचे आकार देणंसुद्धा एकदम परफेक्ट गरजेचं आहे. तर कशा पद्धतीने द्यायचा हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. इथे फक्त मी मुंड्याला आकार द्यायला शिकवणार आहे. इथे पूर्ण कटिंग आपलं होणार नाही. फक्त शोल्डर, मुंडा, उंची आणि जे काही आपलं ड्राफ्टिंग असेल ते होईल. कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग मी दाखवेन, परंतु कटोरी वाढवून नाही दाखवणार. फक्त मुंड्याचा प्रॉब्लेम आपण इथे आज सॉल्व करणार आहे. तर आज आपण इथे 32 साईज घेऊया. तर ही साईज 32 आहे. इथे माझ्याकडे जे ब्लाऊज आहे त्याची उंची आहे 12.5. तर उंचीमध्ये आपण 1 इंच प्लस करू, 13.5 इंच. इथे सुद्धा या पद्धतीने 13.5 इंच आणि एक लाईन ओढून घेऊया. शोल्डर घेणार आहे मी इथं 5 इंच. पहा, इथे 5 इंच घेतलेला आहे, तर इथे सुद्धा असंच 5 इंचावरती पॉईंट द्यायचा. आता आपण इथे 9 इंचाचा गळा कटिंग करणार आहे. तर इथे क्रॉस बॅक वगैरे घेण्याची काही गरज नाही. तर आकार कसे द्यायचे हे सांगते. त्यामुळे तुमच्या पुढच्या मुंड्यामध्ये पण घोळ येणार नाही आणि पाठीमागच्या मुंड्यामध्ये पण घोळ येणार नाही. मुंड्याची उंची घेणार आहे इथे मी 5.5 इंच. एक उभी लाईन ओढून घेते. पहा, या पद्धतीने तुम्ही हा फॉर्म्युला मी आता जो सांगणार आहे सर्व ब्लाऊजमध्ये वापरायचा आहे. पहा, सर्व ब्लाऊजमध्ये, म्हणजे तुमच्या ब्लाऊजमध्ये घोळ येणार नाही. 32 साईज आहे, त्याचा चौथा भाग होतो 8 इंच. इथे मी 8 इंचावरती पॉईंट दिला. याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. इथे तुम्हाला 2 इंच मार्जिन लागत असेल तर 2 इंच मार्जिन तुम्ही घेऊ शकता. आणि 26 इंच कंबर आहे, त्याचा चौथा भाग करायचा 6.5 इंच. त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेतलं, 7.5 इंच. आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. तर पहा, इथे कमरेचा चौथा भाग करणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामध्ये टक्स 1 इंच प्लस करायचं आणि 1.5 इंच मार्जिन. कारण पहा, जर तुम्ही इथे 1.5 इंच मार्जिन घेतलं आणि इथे आहे असं जर इथे तुम्ही ड्रॉ केलं तर इथे अर्धा इंचाचा फरक पडतो. इथे काही जास्त फरक पडत नाही, 2 इंच मार्जिन येईल जर तुम्ही सरळ लाईन ओढली. परंतु जर कंबर कमी असेल आणि चेस्ट जास्त असेल, कधी कधी हेवी साईजमध्ये त्या पद्धतीने होतं. पहा, त्यावेळेस काय होतं, खूप कमरेमध्ये अंतर असल्यामुळे, कंबर कमी असल्यामुळे अशी पूर्ण तिरकी लाईन जाते. पहा, कधी कधी खूपच तिरकी लाईन जाते. त्यासाठी तुम्हाला कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्ससाठी प्लस 1.5 इंच मार्जिन या पद्धतीनेच करायचं आहे. म्हणजे मेजरमेंट घ्यायचेच आहेत, अंदाजे मार्किंग करायचं नाही. आता हे पार्ट आपण इथे जोडून घेऊया, म्हणजे तुमची तिरकी शिलाई जाण्याची शक्यता सुद्धा कमी असते. पहा, अजून एक म्हणजे तिरकी शिलाई जाण्याचं कारण मुंडा तुमचा जास्त असेल कमी असेल तरी सुद्धा तिरकी शिलाई जाते. इथे लहान साईज आहे, जसं की मी नेहमी सांगते 32 कधीही मी डीप नेक म्हणजे 10 इंचापर्यंत मी मुंड्याला आकार जे आहे ते 1.25 इंचापर्यंत देते. पहा, इथे या पद्धतीने मी 1.25 इंच घेतलं. आता लहान साईज आहे त्यामुळे पहा, हा आकार जो आहे तो असा जाईल. ठीक आहे, म्हणजे इथलं अंतर आपल्याला दिसताना कसं होत आहे, जास्त दिसत आहे. म्हणून लहान साईजमध्ये तुम्ही काय करा, हा पॉईंट एका पॉईंटने कमी करून घ्या, 1.1 करून घ्या. पहा, इथे मी 1.1 हा पॉईंट करून घेतला. हा जो मुंडा आहे, उंची आहे, त्याचा असा मी सेंटर करून घेतला. इथे नेहमीप्रमाणे अर्धा इंचच, इथं काही बदल करायचे नाही. आणि इथे अंतर किती घ्यायचं असतं, कोणत्या साईजमध्ये, हे सुद्धा मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं आहे. याच्या मागचे व्हिडिओ पहा, तुम्हाला समजेल. आता इथे मी अर्धा इंच डाऊन केलं, इथे घेतलं अर्धा इंच. इथे जसं की आपण 1.25 इंच नेहमी घेत होतो त्यापेक्षा इथे मी 1 पॉईंट कमी करून घेतला, 1.1 करून घेतलं. इथे घेतला, सेंटर केला. आता हा सरळ यायचा 1.25 इंच आणि मग आकार द्यायचे. पहा, इथे तुमचा पाठीमागच्या मुंड्याचा सुद्धा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होणार आहे. या पद्धतीने असे आकार देऊन घ्यायचे. पहा, किती परफेक्ट असे आकार येतात. आणि आता पुढच्या मुंड्याला आकार देऊ. पुढच्या मुंड्यामध्ये सुद्धा तुमच्या घोळ येतो, तर तो कशा पद्धतीने आपण इथं कमी करायचा आहे. पहा, इथे 1.25 इंच. इथे जर तुम्ही जास्त घेतलं तरी सुद्धा तुमचा मुंडा जो आहे तो ओढल्यासारखा होणार आहे आणि रिंकल्स येणार.
त्यापेक्षा तुम्ही इथं फक्त पाव इंच म्हणजे 2 पॉईंट तुम्ही या पद्धतीने घ्यायचं, इथे घ्यायचं, इथे नाही, इथे, आणि मग तिरकी लाईन ओढून घ्यायची. मग इथे अंतर कितीही येवो, आणि मग पाऊण इंच घेणार आहे पहा मी इथं या पद्धतीने, आणि हा आकार द्यायचा. आता पुढच्या मुंड्याचा सुद्धा आकार देताना आता पाऊण इंच मी जेव्हा 1.25 इंच घेते तेव्हा पाऊण इंच घेते. मग आता आपण इथे 1 पॉईंट कमी केलाय म्हणून इथं सुद्धा 1 पॉईंट कमी करायचं, अर्धा इंच आणि वरती 1 पॉईंट इथं बरोबर, म्हणजे आकार बरोबर आपला इथं मॅच झाला, इथे बरोबर पॉईंट आला. पुढच्या मुंड्याचा सुद्धा आकार देताना सरळ पाऊण इंच यायचं आणि मग आकार द्यायचे. इथं जो कपडा आपला कट होतोय पहा हा, यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येण्याची शक्यता कमी होते, म्हणजे घोळ येत नाही. आणि मुंडा लूज पडल्यामुळे सुद्धा घोळ आल्यासारखा दिसतो. त्यामुळे इथे काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही मुंडा ड्रॉ कराल त्यावेळेस बॅक साईडचा जो मुंडा घेर आहे तो तुम्ही मोजायचा. इथे पहा 7 इंच बरोबर मुंडा आलाय, इथे किती आलेला आहे 7 इंच मुंडा घेर आलाय. जर तुम्हाला इथं 6.5 इंच मुंडा घेर हवा असेल तर तुम्ही इथं कमी करून इथं मुंडा 6.5 इंच करून घ्यायचा आहे. लूज पडल्यामुळे सुद्धा इथे घोळ दिसतो पहा, लूज पडल्यामुळे सुद्धा जेवढं इथे परफेक्ट फिटमध्ये मुंडा बसेल तेवढं हे एकदम प्लेनमध्ये असं बसणार आहे. 2 इंच घेते मी इथं गळ्याची रुंदी, पुढचा गळा 5.5 आहे, 6 इंचावरती पॉईंट दिला, आणि इथून घेतलेला आहे मी 2.5 इंच. गळ्याला आकार देऊन घेऊ. इथे थोडा पॉईंट तुम्ही असा खाली घेतला तरी सुद्धा चालतो. या पद्धतीने पहा. इथे मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग करून दाखवते. आता हा फॉर्म्युला इथं जो मी सांगितलाय तो तुम्ही सर्व ब्लाऊजमध्ये वापरायचा आहे. 4 टक्स प्रिन्सेस, 3 पीस प्रिन्सेस किंवा कटोरी, कोणताही तुम्ही ब्लाऊज कटिंग करत असाल त्यामध्ये तुम्ही वापरायचं आहे. इथे घेतलं मी 2.5 इंच, पाऊण इंच वरती पॉईंट देऊन मी या पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार दिला. कटोरी घेणार आहे मी 5 इंच. 2 ठिकाणी समसमान पॉईंट देऊन एक सरळ लाईन ओढून घ्यायची. 1 इंचावरती मी गळ्याच्या वरती पॉईंट दिला, आणि या पद्धतीने कटोरीला आकार दिला. खूप छान अशी कटोरी आपली जी या मेथडमध्ये आहे ती तयार होते. आता इथे तुम्ही पहा आपलं जे पूर्ण ड्राफ्टिंग तयार आहे ते किती परफेक्ट असं दिसत आहे. आकारच आपले एकदम परफेक्ट असे दिसत आहेत पहा. या पद्धतीने तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करा आकाराचे, म्हणजे काय होतं एकदम छान असं आपलं कटोरीला मुंड्याला आकार जमतात. पहा कटोरी किती छान अशी तयार झालेली आहे. हे अंतर जे आहे इथलं साईड पार्टचं हे आपल्याला मोजत बसायची गरज नाही. पहा हे कधीही मोजू नका. जे काही आपला आकार दिल्यानंतर शिल्लक राहील ते ठेवायचं. आणि हेवी साईज असेल तेव्हा मग मात्र इथं थोडं अंतर कमीच राहतं, त्यामुळे त्याची टेन्शन घ्यायचं काही गरज नाही. तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला पुढच्या मुंड्यामध्ये, पाठीमागच्या मुंड्यामध्ये घोळ येत असेल किंवा कटोरीला आकार कसा द्यायचा हे अगदी मी सविस्तर असं समजावून सांगितलेलं आहे. जर तुम्हाला इथे ही कटोरी वाढवायची कशी हे पाहायचं असेल तर आपला या आधीचा 32 साईजचा कटोरी ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही पहा मी 32 साईजची कटोरी कशी वाढवलेली आहे, आणि बाकी तुम्ही आहे असा हा डायग्राम कटिंग करू शकता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.